नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय लोणी स्पंज डोसा। त्यासाठीचं साहित्य 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ रेशनचा वापरायचा आहे आपल्याला। 1.5 वाटी उडीद डाळ, 1 चमचा मेथी, 1 चमचा बडीशेप आणि 2 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे। हे आपण सगळं वेगवेगळं भिजवून घेणार आहोत 5 तासासाठी। सकाळी आपण तांदूळ, डाळ, मेथी, हरभरा डाळ आणि बडीशेप हे सगळं सेपरेट भिजत घातलेलं आहे। आपण इथं आता आपले 5-6 तास झालेले आहेत। तांदूळ आपण भिजून झालेले आहेत। आपले तांदूळ, उडीद डाळ, बडीशेप, मेथी, हरभरा डाळ आणि मी पोहे घेतलेले आहेत भिजून 1 वाटी। आता आपण हे सर्व दळून घेणार आहोत। पाहू शकता हे छान भिजून तयार आहे। या प्रकारे आपलं पीठ दळून तयार झालेलं आहे। या पद्धतीने जास्त घट्ट नको आणि पातळ पण नको। आता आपण त्यात 1 चमचा सोडा टाकणार आहोत। पावसाळा असल्यामुळे आपण सोड्याचा यूज करतोय, उन्हाळ्यात नाही केलं तरी चालतं। याला आपण चांगलं मिक्स करणार आहोत आणि हे पीठ आपण 5 तासासाठी भिजायला ठेवणार आहोत। पोहे घातल्यामुळे पीठ छान फुलते। तुम्ही पाहू शकता आपण अर्धा पातेलं रिकामं ठेवलेलं आहे, कारण पीठ फुलून बाहेर येऊ नये म्हणून। आणि आता आपण झाकण ठेवतोय 5 तासासाठी। याला आपण असंच ठेवणार आहोत। आता आपलं इडलीचं पीठ छान भिजलेलं आहे, आपण बघू शकता छान जाळीदार असं हे झालं। आपल्या डोश्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे। या पद्धतीने आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। आपण त्यात मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार। मिक्स करून घेणार आहोत। ते ठेवलंय, त्याला बटर लावून घेतलेलं आहे आपण। आपण यावर बटर घालून घेणार आहोत। आपला डोसा तयार झालेला आहे, लोणी स्पंज डोसा। आपण याला काढून घेतो। अशा प्रकारे आपला लोणी स्पंज डोसा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।